यार असं म्हणतात देर आर व्हेरी फायनाईट वेज टू फेल अँड देर आर व्हेरी इनफायनाईट वेज टू सक्सेस. हे गाईज, माझं नाव अनिश. मी आज आपण बोलतोय एक अशी बर्निंग टॉपिक आहे ज्याचं नाव आहे एक्सक्युजेस. यार आपण नेमकं कारण काय आपलं की एक्सक्युजेस आपण देत असतो, आपण एकमेकांना ब्लेम करतो. यार एखादा जर तिसरा व्यक्ती जर का आला तर त्याचा आपण ऐकतो की तो जर म्हटला तुला एवढं पण येत नाही, तू असा कसं काय, तुला एवढे पुअर परफॉर्मन्स कसा आहे तुझा, आपण स्वतःच्या मनाचं कधी ऐकणार पण हां त्याचं नक्की ऐकणार. ही आपली टेंडन्सी असते. आपण काय करतो यार की आपण आपल्या पोटेन्शियलवर कधीच विश्वास ठेवतो, कारण की आपण आपल्याला पॉईंट काय आहे यार की आपण जन्मल्यापासून सगळ्यात फर्स्टली आपल्या जवळ आपण स्वतःला आपणच ओळखत असतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण एखादा टास्क कम्प्लीट करायचं म्हटलं तर आपण त्या आधी 100 वेळा विचार करतो आणि कम्प्लीट करताना देखील आपण 100 वेळा डिस्ट्रॅक्ट होतो. याचा रिझल्ट होतो काय यार की आपण ब्लेम करायला सुरू करतो की यार मला एन्व्हायरमेंट चांगलं मिळालं नाही, माझ्याकडे रिसोर्सेस नव्हते, मला चांगले लोकांची साथ मिळालं नाही, एक्सेट्रा. आपल्याला हे नाही करायचं, कारण की जर का आपण ब्लेम करत असू एखाद्याला वाईट गोष्टीसाठी तर आपण चांगल्या गोष्टींसाठी पण त्याच व्यक्तीला ब्लेम करणं गरजेचं असतं. करतो आपण तसं. चांगली गोष्ट झाली की आपण आपल्याच नादात असतो, आपण पार्टी करतोय, आपण फिरायला जातोय, गाणे ऐकतोय, एक्सेट्रा. पण जेव्हा आपल्या लाईफमध्ये फेल्युअर्स येतात, डाऊनफॉल्स येतात, तेव्हा मात्र आपण त्या व्यक्तीला ब्लेम करायला सुरू करतो. हे करायला नाही यार. आपली रियालिटी आपल्याला जर का बघायला गेलं तर असं म्हणतात की 80 ते 85% इंडिया लेवलवर लोक जी वर्किंग आहेत वगैरे ते आपल्या मनाची लाईफ जगत नाहीत. राईट? म्हणजे बघा किती मोठी गोष्ट. 80 ते 85 लोक आपली पुअर लाईफ किंवा पुअर म्हणतात किंवा टिपिकल जी लाईफ असते, स्कूलिंग नंतर कॉलेज नंतर डिग्री घेणं किंवा प्लेसमेंट करणं एक्सेट्रा, त्यातून ते फुलफिल नाही आहेत यार की काम करायचं म्हणून करतात. ते आपल्या आतून आपल्याला काय तर नेचरला गिव्ह बॅक करायचं आहे, सोसायटीला गिव्ह करायचं आहे, हे त्यांच्या डोक्यामध्ये नाही. होते काय यार की या सगळ्याचा परिणाम एकच की आपण ॲट द एंड जेव्हा आपलं वय 80 असेल किंवा आपण शेवटच्या श्वासापर्यंत असू तेव्हा एकच होणार आहे की आपण जर का आपली लाईफ बघितली तर आपली लाईफ पूर्ण एक्सक्युजेस देण्यात झाली. आपण ॲक्शन्स घेतले नाही. जेव्हा ॲक्शन घ्यायची पाळी होती तेव्हा आपण काही न करता आपण गप्प बसून राहिलो. कळलं? तर हे जर का तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर ॲक्शन्स घेणं महत्त्वाचं आहे. कशाला कमी करून एक्सक्युजेस जे तुम्ही देताय त्यांना नाही यार. एक्सक्युजेस मला काय माहीतच नाही म्हणायचं. कोणी तिसरा जरी व्यक्ती आला त्याचं जे काही छोटी गोष्ट जी काय आता जाता मला धक्का लागला म्हणून तर माझी चुकी होती, मी स्नेक बघून चालवणार, असं स्वतःवर जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सुरू करता यार तेव्हा तुमची खरी जी ग्रोथ होते ती तेव्हा सुरू होते. कळलं? एक्सक्युजेस यार माहिती आहे ना, एक्सक्युजेस कोण देणार यार? ज्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नाही, ज्यानं आता पण आपल्या जे काय त्याची हिस्ट्री होती त्याच्यावर त्यानं स्वतःहून काही करून दाखवलं नसेल. एक्सक्यूज तेव्हा आपण देतो यार. एकतर त्याला अनसर्टन नॉलेज आहे किंवा त्याला जे काम केले ते बरोबर आहे. राईट? ह्या 2 सिनेरिओमध्ये मेन आपण एक्सक्यूज द्यायला सुरू करतो. कारण कोण देतं यार? ज्यांना इथून पुढच्या फ्युचरमध्ये काही ग्रोथ नको असते किंवा ज्यांना आपण कम्फर्ट झोनमध्ये जी असतात ना लोक यार, त्यांना नवीन कोणतेही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला जिगरा नसतो, तेव्हा ती एक्सक्यूज द्यायला सुरू करतो. राईट? यार तुम्ही एखादं जर का तुमचं ड्रीम असेल मोठं, तुम्ही जिथं एक छोटीशी एंटिटी आहात आणि ड्रीम तुमची एक मोठी एंटिटी आहे, तुम्हाला वेळ मिळेल का एक्सक्यूज द्यायला? राईट? तर एवढंच मला म्हणायचं आहे की एक्सक्यूज देऊ नका. एक्सक्यूज दिल्याने काय होणार की आपण आपल्या फुल पोटेन्शियल जाऊ शकत नाही. राईट? तुमची यार कपॅसिटी खूप आहे. तुम्ही जे आत्ता करत आहे 10 पटीने जास्त तुम्ही करू शकत होता, पण तुम्ही आत्ता या पोझिशनवर आहात. म्हणजे बघा आपण घेतलेले डिसिजन किती बरोबर येतात आणि किती नाही हे आपल्याला स्टडी करणं खूप गरजेचं असतं. त्यानुसार तुम्ही एक्सक्युजेस न देता तुम्ही तुमची कामं करत राहा की तुम्हाला सक्सेस हे मिळणार म्हणजे मिळणार. काम करत राहिलं नाही यार काही कोणाचं वाईट होत नाही, पण एक्सक्युजेस देत बसला तुम्ही ते काम पण ॲटलीस्ट स्टार्ट करू शकत नाही. प्रोक्रॅस्टिनेशन यार कोण करते? ज्यांना
कम्फर्ट झोन मध्ये त्यांचं सगळं भागत असतं, तेव्हा एक्सक्युजेस द्यायला ती उत्तेजित होतात. राईट. तर मला एवढंच म्हणायचं जातं आता की जेवढं तुम्ही करायला ते स्वतःच्या पायावर उभारून करायचं. एक्सक्युजेस देऊ नका, कारण की एक्सक्युजेस देऊन फक्त आणि फक्त तुमचा लॉस होतो. कारण की एक तुमचा फोनवर कोण मित्र असेल किंवा काय असेल, 5 मिनिटं ऐकून घेतील यार ती काय बोलतात की यार माझं हे झालं ते झालं, सर्कमस्टन्सेस असं होते, रिसोर्सेस नव्हते. राईट. पण माहिती आहे यार, कुणाला पडलेलं नाही कोणाची. तुमची लाईफ आहे यार. तुम्ही जे काय कराल ते रिझल्ट तुमचा असणार, तुमची प्रोसेस तुमची असणार आहे, रिसोर्सेस तुमचे असणार आहे. ॲट द एंड फॅमिली ही तुमचीच खुश होणार. इतरांना फक्त यार जेलसीच लागते. कम्पॅरिझनला तुमची फक्त आणि फक्त तुमची व्हॅल्यू ही कम्पेअर करण्यासाठी मार्केटमध्ये असते की यार याला एवढं पर्सेंटेज आहे, एवढे याने पैसे कमवले, आणि दुसरा त्याला तेवढे पर्सेंटेज आहे, तेवढे पैसे कमवले, चालू. राईट. हे कम्पॅरिझनसाठी तुमची इंटेड आहे. पण ॲट द एंड तुम्ही फुलफिल होता का नाही हे तुमचं काम आहे, कामातून. आणि फुलफिलमेंट कधी येते यार, जेव्हा आपण कुठेही एक्सक्युजेस न देता काम करतोय. काम करायचं म्हणून नाही, काम करून दुसऱ्यांना गिव्ह बॅक करायचं. हे जेव्हा तुमच्या माइंडमध्ये घुसणार आहे तेव्हा तुम्ही एक्सक्यूज देणं बंद करणार. सो तर एक्सक्यूजेस देऊन काही होत नाही. राईट. फक्त आणि फक्त तुमचा लॉस होतो. लॉस का करून घेता यार? एवढं देवाने चांगलं दिलंय, सगळे तुमचे फॅमिली तुमच्यासोबत आहे, रिसोर्सेस तुम्हाला मिळाले. असं म्हणतात यार लोक की रिसोर्सेसच का नाही यार. तुम्ही स्वतः तुमच्याकडे हात पाय मेंदू एवढा दिलाय, ब्रेन दिलाय, आणि आजकालच्या जमान्यात यार डिस्ट्रॅक्शन्सनी भरलं सगळं. रिसोर्सेस हे प्रत्येक पावलावर रिसोर्सेस. तुम्हाला यार मोबाईल मिळत नसेल, जाऊन विचारा ना, ग्रंथालयात जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता, लायब्ररीत जाऊन अभ्यास करू शकता. आपल्याला काय झालं यार, अरे यार माझं एज एवढं आहे, मी कसं जाऊ, प्लस आणि शाळेत तिथं जाताना हे होऊ शकतं यार की मला समजलं नाही तर काय होईल. अरे यार तुम्ही स्टार्ट तर करा यार. स्टार्ट ॲटलिस्ट जोपर्यंत तुम्ही करत ना, तुम्ही एक्सक्यूज देण्यामध्ये वेळ घालवता, कसं तुमची ॲटलिस्ट इनिशियल स्टार्टिंग जी तुमची आहे कशी होईल. तुम्हाला फिजिक्समध्ये माहिती आहे ना, तुम्ही जसं एखाद्या ऑब्जेक्टला ॲक्सेलरेट करता, सुरुवातीला स्टेप ॲक्सेलरेशनचा महत्त्वाचा असतो यार. गाडी तुमची आपोआप मोमेंटम पकडत पळत जाते. सुरुवातीला तुम्ही स्टार्ट होणं गरजेचं आहे, आणि स्टार्टिंगच तुमची जर काही एक्सक्युजेस होत असेल, तुम्ही कसं तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचा. राईट. एवढंच नाही मला म्हणायचं यार की आज तुम्ही एक्सक्यूज देऊन तुमचा वेळ घालवाल, पण उद्या जर का तुम्हाला रिग्रेट झालं तर यार त्याचं कोण भरपाई करेल. आज जर का तुम्ही स्टार्ट झाला यार, तुमच्याकडे आहे ते पोटेन्शियल वापरून, तर डेफिनेटली तुम्ही एक चांगलं फ्रुटफुल रिझल्ट तुम्ही काढू शकता. फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे. मग एक्सक्यूज द्यायला तुम्हाला वेळच नाही मिळणार. तुम्ही जर का असं स्वतःच्या आवडीचं एखादं काम करताय, एक्सक्यूजेस कोण देते यार? ज्याला एखाद्यावर आपण जबाबदारी टाकलेली असते तो व्यक्ती एक्सक्यूजेस देणार. पण जो व्यक्ती स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तो एक्सक्यूज द्यायला त्याच्याकडे वेळच नसतो. तो अकम्प्लिश करून कधी पुढची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल तो मला कळणार पण. राईट. एक्सक्यूजेसने काय होत नाही. एक्सक्यूजेस देऊन फक्त आणि फक्त यार तुम्ही हा टास्क आलाय पण हा मला जमना झाला, याच्या मागची जे टास्क असतील ते मी करायला झालो, हे आपला माइंडसेट असतो. यानं काय होतं यार माइंडसेटने? फक्त आणि फक्त तुमचा वेळ जाणार आहे. आत्ता तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आत्ता तुम्ही स्टार्ट करून तुम्ही ऍक्टिव्हिटी ती आत्ताच संपवू शकता. हे पोटेन्शियल आहे आपलं. फक्त आणि फक्त तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे. ओके. लाईफ ही एकदाच मिळते, यामध्ये सगळे एकदाच आपण करायचं. जे काय असेल ते एकदाच करायचं. राईट. मोटिवेशन लागतं यार आतनं, बर्निंग डिझायर लागतं. यार एक्सक्यूज देतोय आपण, त्यामध्ये सगळा वेळ चालू. आपली लाईफ ना यार एक बुक असते, बुक, आणि त्याचे ऑथर कोण असतो? आपण स्वतः असतो. आपल्याला त्यामध्ये इंडेक्स दिलेले असते. एक इंडेक्समध्ये प्रत्येक एज वाईज आपला चॅप्टर लिहिलेला असतो. 18व्या वर्षी हे केलं, 19व्या वर्षी हे केलं, 20व्या वर्षी हे केलं, 22व्या वर्षी हे घेतलं, 25व्या वर्षी सेल्फ इंडिपेंडेंट झालं. असे मोठे मोठे गोल्स तुमच्या ह्याच्यामध्ये जर का असतील, असे जर का थॉट तुमच्या मेंदूमध्ये असतील,
ब्रेनमध्ये असतील काय एक्सक्यूज करणार यार तुम्ही. ओके, सो आजचा टॉक इथेच संपवतो यार. टिल द टाइम ग्रो करत राहा, थांबायचं नाही. एक्सक्यूज तर मला माहीतच नाही म्हणायचं एक्सक्यूज. मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारा व्यक्ती आहे, माझ्यावर कोणी घालू शकत. स्वतःहून मी रिस्पॉन्सिबिलिटी जे घेतलेलं आहे ती मी स्वतः घेतली. आपण करूनच राहा. ओके, सो टिल द टाइम हॅव अ गुड डे. जय हिंद.